आईने ना भरपूर साऱ्या अशा भाज्या आणलेल्या आहेत. तरी पण मी माझ्या आईसाठी ना खास अशी पनीरची भाजी करणार आहे. ती तुमच्याशी शेअर करते. सर्वात अगोदर ना मसाला करून घेते. मी 6 कांदे घेतले आणि मोठं एक टमाटर घेतलं आणि 4 काजू टाकलेले आणि थोडंसं तेल टाकून आहे ना कांदा आणि टोमॅटो छान लालसर होईपर्यंत ना असं भाजून घेतलं आणि थंड होण्यासाठी ना साईडला ठेवून दिलं. नंतर पावशेर पनीर त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं तेल टाकून ते पण जरा लालसर होईपर्यंत ना असं भाजून घेतलं पनीरला पण. आणि छान असं भाजून झालं ना मग ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता एकीकडे ना मसाला थंड झालेला आहे तर त्याचं वाटण करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ते टोमॅटो आणि कांदा टाकलं आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. नंतर हिरव्या वाटण्याची पण तयारी करते. लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर त्याची पण अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे. आईने ना माझ्या भरपूर अशा पालेभाज्या आणलेल्या आहेत, ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच. एकीकडे ना कढई ठेवली. कढईमध्ये ना 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ना तेजपत्ता टाकला आणि एक विलायची टाकली, जिरे टाकलेले. ते छान तडतडले ना मग नंतर ना हिरवं वाटण टाकलं. हिरवं वाटण म्हणजे खोबरं, आलं, लसूण ह्यांची पेस्ट केलेली आहे. ते छान तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे. नंतर कांदा, टोमॅटो आहे ना त्याची पेस्ट केलेली आहे ना ती टाकायची. त्याला पण छान असा परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ना छान हलवून घ्यायचं. कारण ही तेलामध्ये तुम्ही जेवढा मसाला भाजाल ना तेवढी ही भाजी चवदार होते. आणि तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या घरच्या घरीच ही भाजी करून बघा ना एकदा माझ्या पद्धतीने. चवीला म्हणाल तर ना अप्रतिम झाली होती. तर मी छान असं तेल सुटेपर्यंत मसाला हलवून घेतला. नंतर घरातले बेसिक मसाले टाकलेले. धना पावडर टाकली, हळद टाकली, वर्षभराचा मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि किचन किंग मसाला टाकला, पनीर मसाला आणि ग्रेव्ही मसाला टाकलेला आहे. आणि सर्व मसाले टाकून झाले ना छान त्याला तेल सुटेपर्यंत असं हलवून घ्यायचं. आणि मसाला छान मऊ झाला की चौकोनी कापलेले पनीर आहे ना अलगद त्याच्यामध्ये टाकायचे आणि पनीरला सर्व मसाला लागेल ना असं हलवून घ्यायचं. पनीरची जेवढी भाजी करायची ना आपल्याला तेवढंच पाणी टाकायचं. ही पनीरची भाजी ना घटमुटच छान लागते. मग मी छान असं हलवून घेतलं तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता पनीरला सर्व मसाला लागलेला आहे. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकलं आणि तेच पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि पाणी ओतल्यानंतर ना त्याला छान असं हलवून घेतलं. ही भाजी ना घटमुटच छान लागते पनीरची भाजी. पनीरची भाजी ना 4 जणांच्या हिशोबाने केलेली आहे आणि मी 5-6 मिनिट ना ही भाजी झाकून ठेवली. झाकून ठेवताना ना मनामध्ये एकच विचार आला, आईला भाजी आवडेल ना पनीरची. 5-6 मिनिट झाल्यानंतर ना झाकण काढायचं आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता किती छान पनीरची भाजी झालेली. आणि आईला जेवण वाढताना ना माझ्या हात थरथरत होते. आई म्हणाली, अगं मी एवढ्या भाज्या आणल्या होत्या तरी तू पनीरची भाजी का केलीस? आणि मी आईला हसून म्हणाले, आई तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस, ही भाजी काहीच नाही ग. आणि मी इतकी लांब राहते ना म्हणून माझ्या आईने ना सर्व पालेभाज्या आणून दिलेल्या. तर आणून तर दिल्या ते दिल्या, नीट पण करून दिलेल्या आणि सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिलेले. दळणासकट तिने मला आणून दिलेले. तर तुमची आई पण नेहमी तुम्हाला असंच आणून देते का? आणि मी माझे पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात ना मी तेव्हा त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की नाही माझ्या आईना स्वयंपाकाचे भांड्यांचे कामं करते. तर तिला सुट्ट्या मिळत नाही म्हणून ती वर्षातून एकदाच माझ्याकडे आलेली आहे. मी नवीन राहायला आल्यापासून ना ती एकदा पण आली नव्हती. तर ती आज आली तर इतक्या साऱ्या भाज्या अशा घेऊन आली आहे ना